हाय हॅलो नमस्कार. पॉवर माधवी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आहे ना मी दोन पदार्थ करून दाखवणार आहे तुम्हाला. वांगा बटाटा भाजी आणि काजू टाकणार आहे त्याच्यात, आणि अख्ख्या मुगाची डाळ शेंगा टाकून त्याच्यामध्ये पापडी वगैरे तळायचे आहेत. त्याच्यासाठी ते मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते, आणि मी कसं करते तेही बघा. हे दोन्ही एक बाजूला टोप ठेवला, एक बाजूला कढई ठेवली आहे. तर हे टोप ठेवते मी तिखट डाळ करायला अख्ख्या मसूरची, आणि ही कढई गरम करते पापडी तळायला तेल ओतायला त्याच्यामध्ये. ते गरम झाल्यावर मी पापडी तळून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये मी भाजी घालणार आहे. तर एकत्र सोबत सगळं होईल. तर मी तुम्हाला दाखवते. हा आहे वांगा बटाटा कापून घेतला, पाण्यातच घातले. कारण काय माहिती आहे का, तो काळा होतो. काळा झाल्याच्या नंतर मग ते बरं नाही वाटत आहे. तर मला आहे ना हा असा वांगा आवडतो, ह्या कलरचा वांगा आवडतो, कारण त्याच्यामध्ये बिया पण असतात आणि छान लागतं ते, एकदम गावठी वांग्यासारखं. तर हे वांगी मला त्या दिवशी मार्केटमध्ये भेटले. आता मार्केट सगळं बंद आहे, आज काही भाजी भेटली नाही आहे. मार्केट बंद आहे. पहिलं मी आमटीला फोडणी देते. तिखट डाळ बनवायची आहे, तर तेल टाकते मी त्याच्यामध्ये. 2 पळी तेल टाकते. शेंगा उकडवून घेतलेत, कारण अख्खा मसूर आहे ना पटकन शिजतो. तरी पण भिजायला नाही घातला, कुकरला लावलं तरीसुद्धा पटकन शिजला आहे तो. तर हे काजू हे वेगळं ठेवूया, ते आपल्याला भाजी करायची याची. त्याच्यामध्ये मी टॅमॅटो पण चिरून घेतलं आहे, 2 टॅमॅटो चिरलेत. आणि याच्यामध्ये मी कांदा आणि लसूण चॉपर करून घेतले. लसूण कुठली नाही, मोठी मोठी आहे ना, मग ते म्हटलं चॉपरच करूया. तर हे मी दोघांना वापरणार आहे. जिरं मोहरी वगैरे काय टाकणार नाही, साधी सिंपल कांदा टॅमॅटोमध्ये अख्ख्या मसूरची आमटी. एवढा कांदा भाजीला ठेवते मी. त्याच्यामध्ये मी टाकते टॅमॅटो. 2 टॅमॅटो चिरून ठेवले होते, हे बघा. त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकून देते. आणि तवसर आपण आहे ना तेल गरम करायला ठेवूया तिकडे पापड्या तळायला. अख्ख्या मसूरची आमटी आणि तांदळाचे पापड खूप छान लागतं. तर मी त्या पद्धतीत करणार आहे, तुम्हालाही दाखवते. तुम्हीही करा. तुम्ही पापड्या जर घरी करत असाल तरीसुद्धा छान. पण इथे आमच्याकडे जागा नाही आहे सुकवायला, पण गावाकडे वगैरे करतात. आमच्याकडे जागा कमी पडतं ना इथे, त्याच्यासाठी नाही जमत आम्हाला इथे करायला. तर मी आता हे हलवून घेते, हे बघा. त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे मी मीठ टाकते टॅमॅटो शिजायसाठी, आणि टॅमॅटो आणि कांदा शिजण्यासाठी 2 चमचे मीठ टाकले. आलं बेटा, थांबा जरा, गॅस रिकामा नाही आहे, देते. माझा मुलगा आला कामावरून, त्याला चहा हवा आहे. तर गॅस रिकामा नाही आहे, पण आता काहीतरी करावं लागेल. तेल उतरवते आणि त्याला चहा देते. आम्ही असा काळा चहा पितो बघा, हा आमचा असा काळा चहा असतो. तर मी तेलाची कढई इथे ठेवून देते आणि चहा गरम करून देते माझ्या बाबाला. मग तो पण कामावरून आला आहे ना बिचारा, मग त्याला चहा हवा आहे ना, पटकन फ्रेश वाटेल चहा प्यायल्यावर. ते ठेवलं आहे तेल, तवसर चहा गरम करून होते. ह्याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकलं आहे, 2 चमचे मीठ. आणि आता लाल मसाला हळद वगैरे टाकून घेते. त्याच्यामध्ये मी जिरं वगैरे काही टाकलेलं नाही आहे, आणि टाकायचं पण नाही, त्याची चव माहिती नाही मला, पण मी नाही टाकलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता जिरं आणि मोहरी. मी 1 आणि पाव चमचा हे टाकलं आहे. पाव चमचा हळद टाकते, हळद काढायची राहून गेली. हे बघा, हे भाजून गेलं आहे. तर मी आता याच्यामध्ये हे टाकते, हे शेंगा टाकते पहिला. तर हे शेंगा पण उकडवून घेतले आहेत आणि मसूर पण उकडवून घेतले. हा बघा,
काय हे बघा, मी याच्यात अख्खा मसूर टाकते. मी एकच शिटी घेतली तरी पण एवढा शिजला आहे तो. थोडंसंच आपल्याला शिजवायचं, जास्त नाही शिजवायचं आहे, कारण मी सगळं उकडवून घेतलं आहे. मीठ तर टाकलं आहे. एक उकळी घ्यायची. आता एका शिटीमध्ये मी मसूर उकडवून घेतले आणि शेंगा उकडवून घेतल्या. शेंगा मसूरसोबत टाकलेच नाहीत, नाही तर शिजले असते जास्त, आणि ते टाकायचे पण नाहीत त्याच्यामध्ये. हे बघा, बघा किती तरी छान आले. थोडंसं पातळ होण्यासाठी आपण पाणी घालणार आहोत, पण आधी सध्या मला हे माझ्या मुलाचं सगळं आवरू द्या. हे बघा, अर्धी वाटी परत मी पाणी घातलं त्याच्यामध्ये, थोडं भातावरती खायला. हे बघा, आता तेल पण झालं आहे आणि आमटीला पण कड आला चांगला, तिखट डाळ. तर मी ह्या पापड्या तळून घेते. ते तिथला चिमटा दे. बघ, तेल गरम नाही झालं, स्लो गॅसवरती ठेवलं म्हणून. हो दे. आता हिला कड आलं आहे, ह्याच्यामध्ये मी टाकते अशी कोथिंबीर. अख्ख्या मसूरची डाळ, तिखट डाळ बनवायची आणि तांदळाच्या पापड्या तळायच्या, लय भारी लागतात. भातासोबत खायला अख्ख्या मसूरची आमटी, शेवग्याची शेंग टाकून आणि तांदळाच्या पापड्या, खूप छान. चिमट्याने काढते, त्याची झाडेने येणार नाही ते. हे बघा, ही माझी मोठ्या जावेची रेसिपी आहे. हां, माझी नाही आहे. माझी मोठी जाव होती, आता ती नाही आहे जगात, तर तिची ही रेसिपी आहे. हे बघा कशा पापड्या मस्त तळून निघत आहेत. ही आहे ना माझ्या विरारवाल्या जावबाईची, मोठ्या जावबाईची रेसिपी आहे. कारण की एकदा आम्ही तिच्याकडे गेलो होतो, त्यावेळेला तिने असं जेवण बनवलं होतं, अख्ख्या मसूरची आमटी. हे बघा, ही आमटी तर झाली. मी आता बंद करते गॅस. शेवग्याची शेंग टाकून आणि अशा पापड्या तळल्या होत्या. विरार साईडला आहे ना अशा पापड्या मस्त भेटतात. आमच्याकडे याला पापड, हे फेणी बोलतात गावाकडे. हे बघा, हे तळून घेतले, बस झाले एवढे. आता तेल जरा थंड झालं की वाटीत काढून घेते आणि त्याच्यामध्ये मी भाजी घालते फोडणीला. दाखवते तुम्हाला. हे बघा कशा मस्त झाल्यात पापड्या. बघा, मी तेल काढून घेतलं आहे आणि गॅस लावून घेते, कारण गरमच आहे तो, तरी पण मी गॅस लावते. आणि त्याच्यामध्ये कांदा टमॅटो टाकून, टमाटर आणि भाजीला फोडणी देते. त्याच्यामध्ये काजू घालते. त्या दिवशीचे काजू राहिले होते माझ्याकडे, तेच घालणार आहे मी. हे बघा, हा टमाटा आहे. बघा, कांदा लाल झाला आहे. त्याच्यामध्ये मी नेहमीप्रमाणे मीठ टाकते, 2 चमचे. हे 2 चमचे टाकल्याशिवाय चव येत नाही जेवणाला, टाकावंच लागतं. हे बघा, मी भाजून घेते चांगलं त्याच्यामध्ये. ते ना गळतं पटकन, कांदा टमॅटोना मीठ टाकल्यावर गळतं ते. आता त्याच्यामध्ये आपल्याला वाटण पण घालायचं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण करायचं केलं आहे, तेही टाकायचं आहे. तर अगोदर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये लाल मसाला, अर्धा म्हणजे 2 चम्मच, 1 चम्मच झाला मोठा, 2 वेळा टाकला अर्धा. पाव चमचा हळद,
पाव चमचा गॅस स्लो करते. हे बघा छान मसाला टाकला आहे. आता मी त्याच्यात टाकते वांगा बटाटा. हे बघा त्याच्यामध्ये टाकते काजू. हे त्या दिवशीचे काजू राहिले होते ना ते टाकायचे. ते जास्त दिवस पण राहत नाहीत ना, खराब होतात. ओले काजू आहेत, सुकलेले काजू नाही आहेत. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल 2-2 वेळा एकच याची रेसिपी दाखवते, पण नाही आहे. ते 2 काजू ओले काजू जास्त राहत नाहीत. म्हणून मी म्हटलं हे कांदा टमॅटोमध्ये टाकून बघूया, दाखवते तुम्हाला. म्हणजे आपण भाजी कशी करू शकतो कशाची टाकून. असं काही नाही की नुसतं काजू करायचं आहे. आपण कांदा बटाट्यामध्ये पण करू शकतो. अजून चिकन मटनसोबत पण टाकून खाऊ शकतो. पण हे बघा ही भाजी मी थोडी मसाल्यामध्ये केली. कांदा टमॅटोमध्ये नाही, कांदा खोबऱ्याचं वाटण टाकले. त्याच्यात मी घालते पाणी. जास्तचं पाणी घालणार आहे कारण त्याच्यामध्ये कांदा हे वांगा आणि बटाटा आहे ना, मग तो शिजायला हवा आहे. हे पाणी आटल्यावर मस्त भाजी होणार. मंद आचेवरती आपल्याला शिजवायची तिला. बघा मस्त भाजी झाली आहे. आता थोडा रस्सा आहे ना भाजीचा, तो सुकवायचा आहे. वांगा छान शिजलं आहे, बटाटाही शिजलं आहे, पण अजून विरघळू दे वांग्याला, म्हणजे छान चव येते. आणि पाणी आटलं ना तर अजून छान चव येणार आहे. हे आटल्याच्या नंतर दाखवते. बघा कसं मस्त पाणी आटलं आहे भाजीचं. असं कांदा खोबऱ्याच्या वाटण्यामध्ये वांगा बटाटा काजूची भाजी, काजू टाकून भाजी मस्त होते छान. हे बघा काजू दिसत आहे तुम्हाला. असं आम्ही मिक्स भाजी केली आहे. तुम्ही पण करून बघा. तुम्ही पण खा ओले काजू किंवा सुके काजू. व्हेज नॉनव्हेजमध्ये कुठल्याही टाका. आणि नॉनव्हेजच्या पेक्षा अशी व्हेज भाजी एवढी मस्त लागते ना, खूपच छान. तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मला नक्की सांगा कशी त्याची चव, कसं लागतं जेवण. साधं सिंपल जेवण आपलं गावच्यासारखं. आता मी याच्यामध्ये गॅस बंद केला. आता ह्याच्यामध्ये मी काढते. काढूनच येते कारण गरमी खूप आहे. थंड आहे डब्यामध्ये. आणि वरून टाकते अशी छानशी कोथिंबीर. कशी वाटली माझी रेसिपी ती नक्की मला सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि या जेवायला काजूची भाजी, वांगा बटाटा आणि मसूरची डाळ पापड्या. मस्त जेवायला या. आज गुरुवार आहे, छान जेवण आहे, जेवायला या. घे जिको जेवण.